श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे. जर हा संदेश तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत ऐकलात तर स्वामी तुमची कितीही मोठी इच्छा असू देत ती पूर्ण करतील आणि हा चमत्कार तुमच्यासोबत लवकरच घडेल. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता शांत मनाने संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. यासोबत या संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुझ्या अंतर आत्म्यात आहे, मी तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भगवंताकरिता कोणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले. या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष्य स्वामी सेवेत राहणे. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे, म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे. स्वामीराया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर, पण ते सहन करण्याची ताकद तू मला नक्कीच दे. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे, माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्वच तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा सगळे दूरचे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो. तू कर्म करत जा. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला फळ देणे हे माझे कर्तव्य आहे. घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख करून आपण आपल्यालाच त्रास देतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठी डोळे मागे न देता पुढे दिले आहेत. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला तयार करा. मी स्वतः तुमच्या जवळ येईल. तुमच्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहत आहेत तुला. नामस्मरण मात्र विसरू नकोस. स्वामी चरणाची धरावी कास. देहाधिक प्रपंचात न व्हावे उदास.
ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले. स्वामी नाम हे जीवन आहे. कलियुगात याशिवाय दुसरा आसरा नाही. स्वामींचे नामस्मरण करत राहा. ते तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत. माझ्या ओटी फक्त तुझं नाव असू दे. माझ्या पदरी कायम तुझं दान असू दे. तुझे नाम नित्य स्मरावे मी. माझी भूक तहान फक्त आणि फक्त स्वामी असू दे. सदैव तुझ्या चरणी माझे चित्त असू दे. काय मागू मी तुझ्याकडून, फक्त मला तुझी भक्ती सेवा करू दे. आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव सेवेसाठी उभा राहिला. त्याची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही. त्याचे फक्त महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी ती भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून अशा मुमुक्षकाला गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल. परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले. श्री स्वामी समर्थ हे कुलदैवत स्वरूप चतुर्थ दत्त आहेत. म्हणूनच श्री स्वामी समर्थ या परमपवित्र प्रचंड शक्तिशाली नामजपाने आपण कोणत्याही बिकट संकटाला मात करू शकतो. ओठात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. निस्वार्थपणे जिथे भावना व्यक्त करू शकतो आणि जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते ते स्थान म्हणजे स्वामींचे दरबार. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या. तळतळाट मात्र कोणाचेही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनियमाने ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, तो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे. अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त सद्गुरूकडे आणि संताकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल म्हणून बिघडले कुठे. काळोखाच्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. हाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात. तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर
ते बिभवून घेत नाहीत, त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठी वाढवितो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. ज्याने तुमच्यात चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुका शोधतील. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तर नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणे होय. मी स्वामींचा झालो, हे जे होते ते स्वामी इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. तुझ्या मनासारखी घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझेच निर्णय चुकतात, पण मी माझे निर्णय कधीच चुकू देत नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. स्वामींनी वर्षानुवर्षे 16 ओव्या कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली आणि आपण अजूनही त्याच 16 ओव्या कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. जसे भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे. गुरु परंपरेला महत्त्व आहे. गुरूंनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे. स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुष संत घडवलेले आहेत. त्यांना दीक्षा देऊन त्यांना देखील आपल्या समान बनवले. जो स्वामींचा झाला, स्वामींनी त्याला आपल्या समान बनवले. स्वामींची अनेक अनन्य भावाने भक्ती सेवा करता स्वामींनी ओळखा. स्वामी जन्माचे सार्थक करतात. कोणाला श्रीमंतीची अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्यांचा, घोड्यांचा, आज्ञाचा, ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा, मुलांबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचे आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही.
स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज शक्य आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असते. मोरपंख दुर्मिळ झाले कारण लोकांनी त्याला जपलं नाही. कुठल्याही गोष्टीला जपावं लागतं तरच ते टिकतं, नाहीतर ते दुर्मिळ होऊन हळूहळू संपून जातं. म्हणून चांगले मित्र, चांगले नाती वेळोवेळी जपा, नाहीतर हळूहळू ते दुर्मिळ होतील. हे स्वामी राया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करवून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करत नाहीत. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. मला मिटवायला, मला संकट टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहेत, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. ज्यावेळेस नशीब साथ देणार नाही तेव्हा तुम्ही तुमचे प्रामाणिक शर्यतीचे प्रयत्न करत राहा, आणि तेव्हा पण अशक्य वाटेल तिथे शक्य करायला मी आहे. तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकोस. हे स्वामी राया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळ्या करतात. हा अनुभव आहे, तुम्ही पण करून पाहावं. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींचं आणि आमचे नातं कसं आहे माहिती? रस्त्यावर जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना, तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो. कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, जे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. हे बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजवा. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव, माझे नाव घे, बाकी मी पाहेन. आणि तू आहे, घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहिल्या सदा ही भक्ती स्वामी चरणी. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हेच जगाच्या, संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थक लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काहीही फायदा होत नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच माझे मागणे आहे तुझ्याकडे स्वामीराया. स्वतःचा सन्मान हा स्वतः जपायचा असतो, तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा. जगातील लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. स्वामी सांगतात,
तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागतात. ते भोगला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढा देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर आणि आमची भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींचा सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा, कल्याण होईल. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजलेले नाही. अजून देखील आपण स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीस आले. त्यांचे कल्याण स्वामींजवळच झाले. तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील? कधी त्यांना कळेल की स्वामींनी अकले से खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य भक्त मात्र दुनियेत स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा बोवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती, ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते ज्यांच्यासाठी खूप केलं अशा सर्वांची पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली. क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची. नको ते खोटे नाते संबंध आणि स्वामी तुमची सेवा भक्ती करायची बस. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने, मनातील प्रिय भावनेने बोलत असतो तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण, भावनाची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात, ते तितकाच सत्य आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत, हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करा, स्वामींचे नामस्मरण करत राहा, कल्याण करून घ्या स्वतःचे. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. जेव्हा नियती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करत राहा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही. असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो वा नसो, स्वामींची नित्यनेमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचा पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या
देवनाच्या अकाउंटात मध्ये कसे बॅलन्स उभे करून राहतो तुमचं गुगल पण दाखवू शकत नाही. ज्यावेळेस भयंकर वादळ संकटाचा भडीमार होतो अशा काही वेळेस कितीही देवदेव व्रत केल्यावर तरी त्या अनुभवाचा येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामीजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचे नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव येतील. करून पहा. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे. ते तुझ्यासाठी आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे? चल उठ, बघ बरं, माझे नाव घे, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियाला ओळख रे. अरे एवढं संकट आलेलं, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडकलेले धडकलेले निर्धार अनंतांची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. मी सांगतात का रे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात. हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्यांच्या अंगात संचार करतील? अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको करूस. अंधश्रद्धा बाळगू नको. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल. लक्षात ठेव. मी सांगतात बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्या वर एखादा वाईट प्रसंग संकट येऊ दे आणि तू त्यांना आपलं मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. जे सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच. तुझ्यासाठी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंतही अशी एकच वस्तू स्थिर आहे. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. मला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी मंत्र असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल. हे होऊ शकते. आजपर्यंत मी या शब्दसमूहाचा कोट्यावधी उच्चार व हस्तलिखित करून नदी, समुद्र अशा ठिकाणी तर काही शुद्ध भूमी विसर्जित केला आहे. कोणताही सुंदर, शुद्ध, अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावी मन, बुद्धी, शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निबाणासारखे प्रवास करायला लागते व त्याचा अंतरात्म्यातला एक शुद्ध शुभ्र चंद्र प्रकाश दिसून तो कृत्यकृत्य होतो. श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध संपतात. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. आम्ही असताना काळजी कशी करतोस रे? तुझं काम फक्त माझ्याजवळ अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कारभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते.
फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहे. एकदा त्यांनी स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आलाच दिवस वाटेला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे नामस्मरण करून आनंदाने घालवायचा. वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठे असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगावेच असतात. पण आम्ही तुझ्या सोबत आहो ना, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत नसाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीबही बदलेल. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता. हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्यानं नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास होणार नाही. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यातला तुला सहज खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतात असे नाही. त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरुपाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वळवण्याची प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंचे कास धरून ठेवावी. ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा म्हणजे सोपे नाही. ती परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंनी भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दीर्घकर्काचा योग समजावा. ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तिचं समाधान देखील जन्म घेतं. म्हणून कुठल्याही समस्याला भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जयाला नामाची गोडी लागली. ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याच्या योगक्षेम वायस्वय स्वामी माऊली. देव अडवण्यासाठी पुण्य असावं लागतं. देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं. देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं. देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे कार्य प्रयोजन, तर त्याचे कारण हेच की आपल्या भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरं काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होत असते. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. हे शक्य वाटणे हे टाळणे अशक्य. हे शक्ती दे सहाय्या. जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय. माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते
तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्म करावी म्हणजे झाले. नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो. समस्या कोणत्याही असू द्या, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसले नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क्य अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समजून ठेवून आपल्या अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिक करत राहायचे. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने, भक्तीने, सेवेने दुःख समून नष्ट होते. स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मला बोल. देव कुठे दिसतो का कुणा मानवाला? त्यासाठी नित्य शरण जावे लागते. त्याला संकटमयी तोच धावून येतो. श्री स्वामी रूपी तोच मदतीला येतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुणसंपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहे. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. तर नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो. योगात कष्ट कर. या युगात जो साधने अशक्यप्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप कळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या ओरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्नान, पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हारायचं नसतं. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमात्माचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदाने राहावे. ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे ना, ते पुढेही नेतील. फक्त हा मनात आपला विश्वास असला पाहिजे. कपडावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपडावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आणि स्वामींचा नामस्मरण हा सर्वात उत्तम औषध आहे. कडूगोळी कधीही चावता येत नाही तर गेली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारखे कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चागळत चवळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवनात आणखी कडू होईल. अधिक सकारात्मक चिंतक कसं बनावं? आयुष्याचा नियम कोणता? तर विश्वासाचा नियम. विश्वास हा तुमच्या मनातला एक विचार असतो. गोष्टी आपलं नुकसान करतील, आपल्याला इजा करतील अशी धारणा ठेवू नका. तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या बर करण्याच्या, प्रेरणा देण्याच्या आणि तुम्हाला समृद्ध करण्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसं तुमच्या बाबतीत घडेल. नकारात्मक गोष्टी काहीही साध्य करत नाहीत. नकारात्मकतेत जगण्याची निशाणीसुद्धा नाही. तिच्यात आहे अशपात, विनाश आणि मरण. नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू आहे. जे लोक प्रत्येक गोष्टीची हेटाळणी करतात ते नेहमी अवघड परिस्थितीबद्दल आणि व्यवसायाच्या वाईट अवस्थेबद्दल, वाईट तब्येतीबद्दल आणि दैन्यावस्थेबद्दल सतत तक्रार करत असतात. ते नकारात्मक आणि विनाशकारी
प्रभाव स्वतःकडे आकर्षून घेतात आणि स्वतःच्या सर्व प्रयत्नावर पाणी सोडतात. जे सतत विनाशकारी विचार करत असतात आणि विनाशक भाषा बोलत असतात त्यांना विधायक विचार सोडून जातो, कारण ते विचारनं सकारात्मकतेच्या जवळपाससुद्धा फिरकू शकत नाही. सकारात्मकतेला आकर्षून घेणारं त्यांच्यापाशी काही नसतं. सर्जक तत्व नकारात्मक विनाशक वातावरणात जीव धरून शकत नाही. एकही उपलब्धी तिथे मिळू शकत नाही. त्यामुळे नकारवादी लोक नेहमी घसरणीला लागलेले असतात. ते अपयशच पैदा करतात. ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात आणि पुढे पाऊल टाकता येत नसल्यामुळे भरकटत जातात. सकारात्मकतेमुळे तुम्ही शक्ती गमावून बसता. नकारात्मक गोष्टीमध्येच तुम्ही गुंतून बसलात तर तुमच्या महत्त्वाकांक्षेला पश्चाताप होईल. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य विषारी बनून जाईल. त्या तुमचा आत्मविश्वास मारून टाकतील आणि हळूहळू तुम्ही परिस्थितीचे स्वामी बनण्याऐवजी परिस्थितीचे बळी बनून जाल. काहीतरी करण्याची शक्ती आत्मश्रद्धेमधून आत्मविश्वासामधून येत असते. तुम्ही काहीही करायला घेतलं तरी जोपर्यंत आपण हे करू शकतो असं तुम्हाला वाटलं नाही तोपर्यंत तुम्ही ते करणार नाही. तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व गाजू शकणार नाही, जोपर्यंत तुम्हाला ते प्रभुत्व आतून जाणवत नाही आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये करून पाहत नाही, जी गोष्ट विचारात आणता येत नाही ती आचरणात कशी आणली जाईल, अगोदर मनात तुम्ही ती गोष्ट साध्य केलीत तरच प्रत्यक्षात ती साध्य होईल. कितीतरी लोक भीतीच्या आणि अपयशाच्या विचारांना त्यांच्या जीवनावर अधिराज्य गाजवू देतात. त्यामुळे ते आव्हानशून्य पुढचा मार्गच खुंटवून टाकणाऱ्या नोकरीच्या चाकोरीत अडकतात. परिणामी त्यांचं उत्पन्न तुटपुंज राहतं, जीवनशैली सामान्य बनते आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना समाधान मिळत नाही. ज्यांच्यापाशी विधायक नाविन्यपूर्ण कल्पना असल्या तरी त्या सुचवायला ते घाबरतात. काय अर्थ आहे ते विचार करतात, त्या कल्पना नाकारल्याच जातील. विधायक अभिवृत्ती असलेले स्त्री पुरुष सामान्य जीवनभर समाधान मानत नाहीत. भीतीची जागा आत्मविश्वास घेतो आणि त्यांची करिअर पळपळते. इतरांबरोबरच्या नात्याबाबत सकारात्मक राहा. दुसऱ्यांबद्दल एखादा दुष्ट, रोगट, विषवादी, दूषित किंवा घातक विचार तुमच्या मनात आला तर ताबडतोब स्वतःला थांब, पिछे मूड असं बजावून रोखा. तुमचा मोहरा सूर्यापेक्षा असू दे. तुम्ही जगात कोणतंच साकारत्य करू शकत नसाल तरी निदान विषारी बीज इस्तस्त पसरायची नाही. दुष्ट भावनेच आणि द्वेषाचं विष घालवायचं नाही, एवढा निर्धार करा. तुमच्या कार्यक्षेत्रात आणि आयुष्यातल्या इतर उपक्रमात नेहमी प्रत्येकाबद्दल मायाळू, धर्मानुसारी, मौदात्त आणि प्रेमवृत्ती बाळगा. म्हणजे तुम्ही त्यांना निराश न आणता किंवा त्यांच्या मार्गातला अडथळा न बनता उलट दुःख आणि अंधार नाहीसा करून सूर्यप्रकाश आणि आनंद पसरू शकाल. इतरांना हतोत्साहित करण्याऐवजी त्यांना सहाय्य आणि प्रोत्साहन देऊ शकाल. मारिसा एल नव्या नोकरीवर रुजू झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या खात्यात ती एकटीच आफ्रिकन अमेरिकन होती. तिनं तिच्या सहाऱ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण जो झिडकारला गेला त्याने तिच्याकडे केवळ दुर्लक्षच केलं असं नाही, तर ते मुद्दाम तिच्या वाटेला जाऊन तिचं आयुष्य अप्रसन्न होईल अशा रीतीने वागत होते असं तिला वाटायचं. मारिसाच्या मनात प्रथम मानवी संसाधन खात्यात समान रोगाविषयक संधीच्या धोरणाचा अधिक्षेप या सदरात तक्रार दाखवला करण्याचा विचार डोक्यातून गेला. पण थोडा साधक-बाधक विचार करून तिनं स्वतःच या प्रश्नाचं तोंड द्यायचं ठरवलं. बचावात्मक भूमिका घेऊन त्या स्त्रियांना तोंडावर बोलण्याऐवजी तिनं सकारात्मक पवित्रा घ्यायची ठरवलं. आपली चडफड बाजूला ठेवून तिनं त्यांची अभिवृत्ती समजून घ्यायला आणि ती कशी बदलता येईल याचं चिंतन करायला सुरुवात केली. तिनं त्याच्या काम करण्याच्या सवयीचा अभ्यास केला आणि स्वतःच्या ज्या विशेष ज्ञानासाठी तिला कामावर घेण्यात आलं होतं ते मुद्दाम कष्ट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवायला सुरुवात केली. तुलनेने कमी काळात तिनं आपल्या सहकार्याच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला. हळूहळू तिनं त्याच्या मैत्रीही संपादन केली. त्यांनी आपल्याच टोळीतील एक म्हणून अखेर तिचा स्वीकार झाला. आशावादी दृष्टिकोन विकसित करा. आशावादी दृष्टिकोन बाळगणं गोष्टी बिघडणार नाहीत तर चांगल्याच पार पडतील असा विश्वास ठेवणं, आपण अपयशी नाही तर यशस्वीच होणार अशी धारणा ठेवणं
आणि काहीही घडलं किंवा घडलं नाही तरी आपण सुखीच असू अशी मनोवृत्ती ठेवणं, या सवयी इतकं आपलं उद्धार करू शकणार दुसरं काहीच नाही. तुम्हाला तुमच्या कामातलं आनंद वाढवायचा आहे का? तुमच्या यशाला आणि प्रगतीला उपकारकारक ठरतील अशी नाती निर्माण करायची आहे का? तर मग नेहमी सर्वोत्तमाची, उच्चतमाची आणि सर्वाधिक आनंदाची आस आणि अपेक्षा धरणारा आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि कधी निराशवादी, हतोत्साहित मनस्थितीत राहण्याची स्वतःला मुभा देऊ नका. अंतःकरणापूर्वक अशी श्रद्धा बाळगा की जे काम करण्यासाठी तुमची निर्मिती झाली आहे ते तुम्ही करलाच. तुम्ही यशस्वी होणार याबाबत कधी शंका बाळगू नका. तसा संशय मनात कधी डोकावू लागलाच तर त्याची हकालपट्टी करा. जे साध्य करण्याचा निश्चय तुम्ही केला असेल त्यासाठी आदर्शवत राहण्याचा विचारमिंत्राचं फक्त स्वागत करा. निरुत्साही करणाऱ्या मनोवृत्तींना कोणत्याही प्रकारे अपयशाची किंवा असमाधानाची पुष्टीशी सूचना देणाऱ्या गोष्टींना विचारशत्रू मानून त्यांना नकार द्या. टीव्हीवरची तारका आणि हफिंग्टन पोस्ट या प्रभावशाली ऑनलाईन वृत्तपत्राची संस्थापिका एरियाना हेफिंग्टन ग्रीसमध्ये वाढली. शाळेत शिकत असताना एका मासिकात तीन केम्ब्रिज विद्यापीठाचा फोटो पाहिला आणि लगेच आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबाला आपण तिथे जाऊ इच्छित असल्याचं सांगून टाकलं. सर्वांनी, खास करून तिच्या वडिलांनी, हे खुळचट कल्पना ठरवून तिला ती सोडून द्यायला सांगितलं. पण तिच्या आईनं आपल्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी स्वस्तातील विमान तिकीट काढली. केम्ब्रिजमधल्या एखाद्या शाळेत एरियाना कशी वावरेल याचा दृश्य डोळ्यासमोर व्यवस्थित आणता यावं एवढा तिचा उद्दिष्ट होता. केम्ब्रिजला गेल्यावर त्याने कोणत्या शाळेच्या अधिकाऱ्याच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्या दोघी फक्त पावसात भटकल्या आणि एरियाना अगोदरच तिथे राहते आहे अशी कल्पना त्यांनी केली. 3 वर्षांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं एक शिष्यवृत्ती देऊन एरियानाला प्रवेश दिला. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या आईनं तिला नेहमी नवीन गोष्टी करून पाहण्याचा आत्मविश्वास दिला. तसंच सकारात्मक दृष्टिकोनामुळे अडथळ्यांवर मात करता येते हा संदेश तिला लहान वयातच मिळाला. पुढे जाता एरियानाच्या होकारात्मक दृष्टिकोनामुळे तिला राजकारण, टेलिव्हिजन या क्षेत्रात आणि स्वतःच्या ऑनलाईन वृत्तपत्र प्रकाशित करण्यात यश मिळालं. तुम्ही काहीही बनण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न तसं कराल तरी त्याबाबत नेहमी अपेक्षाने समृद्ध, आशापूर्ण, सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. तुमच्या सर्व क्षमतांचा त्यामुळे कसा विकास होतो आणि तुमच्या केवढी सुधारणा होते ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. 2 भावांनी बरोबर व्यवसाय सुरू केला आणि अनेक वर्षे त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालला. मग त्यांनी फ्युचर मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली आणि त्यात त्यांनी त्यांचा व्यवसाय, त्यांची बचत, त्यांचं सर्वस्व गमावलं. त्यांना $50,000 कर्ज झालं. ते फेडणं अशक्य असल्यामुळे ते दिवाळखोर बनले. एका भावाचा दृष्टिकोन चांगला होता. तो म्हणाला, मी पैसा गमावला आहे, मी तो परत मिळवणेन आणि पुन्हा व्यवसाय पडेन. मी जो धडा शिकलो आहे त्यामुळे माझा अखेरीस फायदाच होईल. पुन्हा उभं राहून विकास करण्याची माझी क्षमता, माझी श्रद्धा किंवा माझा आत्मविश्वास मी गमावलेला नाही. माझ्यावर देऊ करण्यासारखं पुष्कळ आहे आणि मी पुन्हा प्रचंड यशस्वी होणार आहे. तो एक ब्रोकरेज फर्ममध्ये कामाला लागला आणि त्याचा मित्रपरिवार खूप मोठा असल्यामुळे आपल्या मालकांसाठी नवे असील मिळवण्यात त्याला काहीच अडचण आली नाही. त्याच्या भावाला मात्र सर्वस्व गमावल्यामुळे शरम आणि अवमान यांनी घेरलं. त्याला तो आपल्या नुकसानाची कहाणी सांगू लागला. ब्रोकरच्या प्रमादावर सतत खापर फोडून तो आपल्या चुकांसाठी आणि अयोग्य निर्णयासाठी समर्थन शोधू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला टाळायला सुरुवात केली. त्याची उदासी आणि असहाय्यता यामुळे त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला. त्यानं कोणाचा सल्ला घ्यायचा नकार दिला आणि कल्याणकारी योजनेवर तो निर्वाह करू. स्वामी म्हणतात, माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातात. रागात कोणताच निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचाच सिद्ध होतो. शांत डोक्याने निर्णय घ्या, कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही. आई संस्कार देते, वडील धैर्य देतात, गुरु ज्ञान देते आणि स्वामी माऊली जगण्याचा
नवीन मार्ग दाखवतात. साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडामुळे अजिबात नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे, आपण काय निवडतो. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांशीच चांगले वागा. जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पण पाणी येते. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीची गांभीर्य कळत नाही. मित्रांनो, कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतार करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नीतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत जिंकायचं आहे तर भीती कशाची, जेव्हा साथ स्वामींची आहे. प्रत्यक्षात जरी दिसत नाही तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपली श्री स्वामी समर्थ माऊली. श्री स्वामी समर्थ, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा हात. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराची कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी. समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस. हे समर्था, तू स्रोत आहेस. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व शक्तींचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातून सर्व उत्पन्न होते, तूच नियंत्रित करतोस आणि तुझ्यातच सर्व विलीन होत आहे. हे स्वामीराया, आमच्या पाठीशी राहा आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. जेव्हा जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच. झुकायचे असेल तर कोणाच्या तरी विनम्रतेसमोर झुका, पण कोणाच्या शक्तीसमोर, कोणाच्या रूपासमोर किंवा कोणाच्या संपत्तीसमोर कधीही झुकू नका. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवरही सापडत नाही. अतिप्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बांधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे.
प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते, तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यास सामील होऊन तसेच जावे. आपण 3 गोष्टीकडे काटकशाने लक्ष द्यावे. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे स्वामी आहे ही जाणीव जागृत ठेवावी. आज न चुकता जो मनभावाने माझे नामस्मरण करेल त्याला माझी अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. बाळा, काय रे कसला विचार करतोय? ते सोडून दे. अजून काही दिवस सहन कर. फक्त हार मानू नकोस. वाईट वेळ आहे. आयुष्यात अशा अनेक दुःख जातील. हे तर सगळ्यांसोबत होत असतं. थोडा संयम बाळग. कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते. तू टेन्शन घेऊ नको. अतिर विचार करत बसू नकोस. वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा. न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहे. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो. कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस. मी तुझ्या कायम पाठीशी आहे. स्वामीराया, हृदयात तू सामावला आहेस. डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतरचा प्रवास तुझ्या सोबत आहे. स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका. कारण जास्त प्रकाश माणसाला आंधळा बनवतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. भक्ती म्हणजे काय असतं? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्तेने भक्ती केल्यास मानव ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो. ते हे सत्य आहे. प्रत्येक क्षणाला महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांचा द्विगुण होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी माऊली. ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज असतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैवतत्व मोठ्या प्रमाणावर रूढ असते. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाने जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहे. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्यासाठी फक्त
आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अबद्ध श्रद्धेचे भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. आजचा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचबरोबर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.